नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। नांदुरा तहसील कार्यालयात धक्कादायक हल्ला। नांदुरा प्रतिनिधी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तहसील कार्यालयात आज दिनांक 23 एप्रिल 2026 दुपारी घडलेल्या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे। तहसीलदार श्री अजितराव जंगम यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी थेट कार्यालयात घुसून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी अवैध वाहतुकीवर कारवाई करताना प्रशासनाने एक टिप्पर क्रमांक MH28 AB 6638 जप्त केला होता। या कारवाईमुळे संतप्त झालेल्या संबंधित व्यक्तींनी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयात धडक देत गोंधळ घातला। यानंतर संबंधितांनी तहसीलदार अजितराव जंगम यांच्याशी वाद घालत त्यांना धमक्या दिल्या। परिस्थिती अधिक चिघळताच एका व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार केल्याची माहिती आहे। तसेच त्यांच्या कॉलरला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि कपडेही फाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे। हल्लेखोरांनी तुला जिवंत सोडणार नाही अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचे समोर आले आहे। या घटनेदरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्यांनाही धमकावत घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकारामुळे तहसील कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पिन मागणी काय? या घटनेनंतर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे। पिन पुढील कारवाई। घटनेची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे। प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आरोपींचा शोध घेत आहेत। या धक्कादायक घटनेमुळे नांदुरा शहरात संतापाची लाट उसळली असून येत्या काळात आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे।